ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे। त्याला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही चांगला मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। ताई, कुणालाही खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी अखेर एकनाथजी शिंदे साहेबांचा मोठा निर्णय। लाडक्या बहिणींनो, आता प्रतीक्षा संपली। आता 1500 नाही तर 4200 रुपये थेट खात्यात आता कोणत्याही क्षणी जमा होणार आहेत। मात्र एवढं आहे की यामध्ये आता 15 जिल्ह्यात पहिला टप्पा येत आहे। त्या 15 जिल्ह्याची नावे आता सांगितली गेली आहेत। कोणते 15 जिल्हे आहेत ती नावे तुम्हाला सांगणार आहेत। जर यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी खुशखबरच म्हणावं लागेल। त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ न पाहिल्यामुळे लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अपडेट पाहायला मिळत नाही व बरेच जण चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत। खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलर मध्ये सबस्क्राइब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून आता चॅनलला सबस्क्राइब करा। नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती। तर इकडे बघू शकता राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आज मोठा निर्णय जाहीर झालेला आहे। खूप दिवसापासून लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागली होती की निर्णय कधी होणार, कधी महिलांच्या बँक खात्यात पैसे येणार अशी प्रतीक्षा आता वाटत होती। मात्र अखेर एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेत आता सर्व महिलांची प्रतीक्षा तर संपलेली आहे। मात्र 3 असे निर्णय घेतलेले आहेत की त्याचे पैसे आता 3 दिवसाच्या आत महिलांच्या बँक खात्यात येणार आहेत। यामध्ये 3 योजनांचा सहभाग असून आता सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 4000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम देण्यात येणार आहे। मात्र त्या बहिणींकडे आधार कार्ड देखील असणे गरजेचे आहे। आधार कार्ड तर हे सर्वांकडे असतं। मग फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आधार कार्ड तुमच्याकडे आहे का नाही, हो किंवा नाही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। तसेच इकडे तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता। तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल ती बातमी आपण लगेचच देऊ। तर इकडे बघू शकता आता 10वा व 11वा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र 4200 रुपये। पण आता याच महिलांना मिळणार 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत। आता 15 जिल्ह्याची नावे आलेली असून यामध्ये कोणते 15 जिल्हे आहेत ती नावे तुम्हाला सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्ही इकडे वरती बघू शकता इथे काय आहे 10वा, तसेच त्यासोबत लगेचच 11वा हप्ता। मात्र यामध्ये एक आहे की आता सर्व महिलांना एक सोबतच नसून 15 जिल्ह्यात हे पैसे देण्यात येणार आहेत। तर त्या 15 जिल्ह्याची नावे सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहेत। त्या जिल्ह्यांची नावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की त्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही क्षणी आता पैशाचे मेसेज येणार आहेत। पैशाचे मेसेज त्यामध्ये लाडक्या बहिणींना चांगला लाभ देखील देण्यात येणार आहे। त्यानंतर ते 15 जिल्हे झाले की लगेचच पुढच्या टप्प्यामध्ये अजून 15 जिल्हे हे काही तासानंतर वाटप आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता ते देखील आपण तुम्हाला सांगणारच आहोत। तर आता चला पाहूयात कोणते जिल्हे आहेत, कोणत्या महिलांना मिळणार, आता ही रक्कम घेण्यासाठी काय काम करावे लागेल, तसेच अजून 3 कोणत्या योजना आहेत की त्याचे पैसे सरकार आता सर्व महिलांना देत आहे। सर्व काही अपडेट तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। इतर YouTube वरती कोणताही असा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार नाही की या अपडेट विषयी तुम्हाला सविस्तर सांगितलं जाईल। मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला 4000 रुपयांपेक्षा अधिक रकमेचा लाभ 100% मिळून जाईल। आता हा व्हिडिओ तुम्ही जर पाहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबरच समजून जावं लागेल, कारण की एक महत्त्वाची अपडेट आता सरकारने दिलेली आहे। ती अपडेट सर्वात अगोदर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत। तर चला आता सांगतो तुम्हाला सर्व काही अपडेट। तर इकडे बघू शकता आता 3 योजनेचे पैसे हे सरकार देणार आहे। आता महिलांपर्यंत काही जण योजना हे पोहोचत नाहीत, म्हणजे आता मी तुम्हाला या योजनाची नावे सांगत आहे। या 3 योजनाचे पैसे आता थेट लाडक्या बहिणींना मिळणार असून लाडक्या बहिणीसाठी 3 खुशखबर आलेले आहेत। यामध्ये आता बहिणींसाठी एकनाथ शिंदे साहेबांचा हा निर्णय झालेला असून राज्यभरातील सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत। सर्व महिलांना चांगला दिलासा मिळत चाललेला आहे। तर यातीलच जर पहिला आपण पाहायला गेलं तर आता लगेचच 3 योजनेचे पैसे यामध्ये सर्व बहिणींना घरकुल आता मिळणार आहे। घरकुल यादी जाहीर झालेली असून आता 16 जिल्ह्यात घरकुल हे सर्व महिलांना आता देण्यात येणार आहे। जर घरकुल नाही भेटलं तर आधी तुम्हाला जी आहे ती 1 लाखांपेक्षा अधिकची रक्कम देण्यात येणार आहे। ही रक्कम जर तुम्हाला मिळवायची असेल तर छोटंसं काम आहे ते करा, कारण मोठी रक्कम आहे, तुम्हाला चांगला लाभ मिळेल। तुम्हाला घरकुल मिळाली आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। जर मिळाली नसेल तर व्हिडिओ 100% शेवटपर्यंत बघा। 100% योजनेचा लाभ मिळून जाईल। आता सर्व बहिणींना घरकुल मिळणार आहे। यादी देखील आली असून आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय। घरकुलाची यादी जमा झालेली आहे। आता घरकुलाचे 2 लाख रुपये बघा, 2 लाख रुपये हे लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे सरकार देणार आहे। एकनाथजी शिंदे साहेब हे देणार आहेत। ज्या पात्र ठरतील त्यांना आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार असून याचं तुम्ही एक घर बांधू शकता। तुम्हाला आता जी आहे ती चांगल्या प्रकारे घरकुल योजनेचा फायदा राज्य सरकारकडून मिळणार आहे। आता याच्यासाठी घेण्यासाठी काय करायचे ते पुढे सांगणारच आहोत। आता पुढील अपडेट आपण पाहूयात।
तर इकडे बघू शकता लाडकी बहीण योजनेचा हप्ता 15 जिल्ह्यात मंजूर झालेला आहे. आता या 15 जिल्ह्यात पैसे येणार आहेत, त्या जिल्ह्याची नावे सांगत आहे. कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येऊ शकतात. यामध्ये पहिला मेसेज येणार आहे 830 रुपयाचा. आता बघा, हा 830 रुपयाचा मेसेज आल्यानंतर पुढील मेसेज कोणता येणार आहे, तर तो मेसेज म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा मेसेज येईल. हप्ता तर येणारच आहे, तेही 2 हप्ते. व त्या पुढील मेसेज कोणते येणार आहेत, आता घरकुलमध्ये तुम्ही पात्र ठरला असाल असा एक मेसेज येईल. हा तिन्ही योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे व काही बहिणींना मोफत साडी देण्यात येणार आहे. सर्व योजनेचा लाभ आता लाडक्या बहिणींना 100% मिळणार आहे. त्यासाठी एक काम देखील करण्यासाठी अर्जंट सूचना जाहीर झालेल्या आहेत. ते काम केलं नाही तर अन्यथा तुम्ही या सर्व लाभापासून वंचित राहू शकता. ते कोणतं काम आहे ते व्हिडिओच्या आतमध्ये 2 मोठे खुशखबर आहेत. मोठे शेवटपर्यंत बघा. चला, पहिला जिल्हा सोलापूर आहे. 15 रुपये देखील येणार आहे. यामध्ये पहिला जिल्हा तुम्हाला मिळणार आहे. आता पुढच्या जिल्ह्याची नावे आपल्याला पाहिजे आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये अजून रक्कम येणार आहे. 15 लाडक्या बहिणी देखील चांगला दिलासा मिळणार आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये आता थेट वाटप केले जाणार शकतो. यामध्ये आता लाडक्या बहिणींना 2 मेसेजची देखील नावे सांगणार. पहिला मेसेज एप्रिल खबर आपण पाहूया. एप्रिल कोणती गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे ते देखील पाहायला मिळेल. त्यापूर्वी मात्र आता तटकरी काय म्हटलं की तुम्हाला 2100 रुपये देखील अचानकपणे आता येऊ शकतात. जर 2100 रुपयांप्रमाणे मेसेज आले तर एप्रिलचा 10वा हप्ता, तसेच एप्रिल झाल्यानंतर मेचा 11वा हप्ता अशी मिळून 4200 रुपये रक्कम होईल. किंवा 1500 जर हप्ते दिले तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता कोणत्याही क्षणी 3000 रुपये हे जमा होऊ शकतात. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यासाठी खुशखबर आहे. हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. अजून पुढच्या जिल्ह्याची नावे सांगत आहे. तुमचा देखील जिल्हा त्यामध्ये असू शकतो. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून कळवत चला. आता वरती इकडे बघू शकता जिल्ह्याची नावे आपण पाहत आहोत. यामध्ये हिंगोली जिल्हा पहिला झाला. 15 जिल्ह्यापैकी एक जिल्हा सांगितला. आता 14 जिल्हे राहिले. आता पुढचे 14 जिल्हे देखील पाहूयात. त्यापूर्वी इकडे बघा, लाडक्या बहिणींसाठी एकनाथजी शिंदे साहेब यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ही महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींना पाहणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळणार नाही व आता मेचा हप्ता देखील मिळणार नाही. तुम्हाला वाटत असेल की आतापर्यंत सर्व काही हप्ते आमच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत, पण हा हप्ता लवकरच जमा होईल यासाठी कोणतेही काम करण्याची गरज नाहीये. मात्र हे तुम्ही चुकीचं आठवत आहात. तुम्हाला आता लवकरात लवकर एक काम देखील करणे गरजेचे आहे. अन्यथा एप्रिलचा पण हप्ता नाही व पुन्हा मेचाही हप्ता नाही. एकदा जर हप्ता मिळाला नाही तर पुन्हा काही करा, तुम्हाला हप्ता मिळणार नाही. त्यासाठी छोटंसं काम आहे, ते देखील तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. कोणतं आहे ते तुम्हाला लगेच सांगतो. त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी म्हणजे काही लाडक्या बहिणींसाठी आता एक खुशखबर आलेली आहे. त्यांच्या बँक खात्यात सरकार जास्त रक्कम देणार आहे. तर इकडे बघू शकता काय माहिती आलेली आहे ती तुम्हाला सांगतो. तर खाली बघू शकता जिल्ह्याची यादी लगेच आलेली आहे. लगेच बघा, आता लाडक्या बहिणींना 1500 नाही तर जास्त रक्कम बहिणींना आणि गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. ते पण सर्व बहिणींना आता मिळणार आहे. मात्र त्यासाठी अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत. 2 कामे लवकरात लवकर करावी लागतील. एक नाही तर 2 कामे आता तुम्हाला अर्जंट करावी लागणार आहे. अर्जंट सूचना सरकारने दिलेल्या आहेत. कोणत्याही क्षणी हप्ता येत आहे, त्यामुळे आता तुमच्यासाठी काही तास राहिलेले आहेत. त्यामध्ये छोटंसं काम आहे, ते देखील पूर्ण करून घ्या. आता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार आहे तो आता फिक्स तारीख तुम्हाला सांगत आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला म्हणजे आज येणार की उद्या येणार व किती वाजता येणार, 2 वाजता येणार की 3 वाजता येणार, ती तारीख आता जाहीर झालेली असून ती तुम्हाला तारीख व आता वेळ देखील सांगत आहे. त्यामुळे आता तुम्हाला प्रतीक्षा जास्त करायची गरज पडणार नाहीये. तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला. आता हे पैसे तुमच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी येत आहेत. त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर एक काम करायचं आहे, ते सरकारनं सांगितलं आहे. इकडे बघा, महत्त्वाचं काम म्हणजे लाडक्या बहिणींना आता सर्वात अगोदर जी EKYC राहते ते तर आता करावीच लागणार आहे. मात्र आधार कार्ड जे असतं, इकडे बघू शकता, जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, हे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला जे आहे ते आता हप्ता मिळणार नाहीये. तुमच्या बँक खात्यामध्ये आता कधीच हप्ता जमा केला जाणार नाहीये. आधार कार्ड असणं गरजेचं आहे का नाही कमेंटमध्ये सांगा. जर असेल तर एक काम लवकरात लवकर करून घ्या. आजच करावं लागेल. ते म्हणजे इकडे बघा, आधार कार्ड व तुमचा जो मोबाईल नंबर असतो हा तुम्हाला लिंक करावं लागेल. हे जर तुम्ही आधार व मोबाईल नंबरशी लिंक केलं, एवढं काम करताच तुमचं सर्व काय काम होऊन जाईल. हे काम केलं की लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता सर्वात अगोदर, इकडे बघा, सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यात जमा होईल. सर्वात आधी पैसे तुमच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हे देखील लक्ष देऊन ऐकणे गरजेचे आहे. एवढं काम देखील नक्कीच तुम्हाला करावं लागणार आहे. हे काम जर केलं तर तुमचा कोणताही जिल्हा असो, यामध्ये विचार केला तर इकडे बघा, आता 3 विभाग आहेत. 3 विभाग पात्र ठरलेले आहेत. त्या ठिकाणी पैसे सर्वात आधी येत आहेत. तुम्हाला लगेच सांगतो.
यामध्ये पहिला विभाग आता पात्र ठरलेला असून यामध्ये पुणे विभागाचं नाव पुढे येत आहे। पुणे विभागामध्ये बरेच जिल्हे आहेत। आता पुणे विभागातील लाडक्या बहिणींना एप्रिल हप्ता 10वा तसेच मेचा हप्ता 11वा अशी ही रक्कम आता वर्ग केली जाणार आहे। असे हे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय राज्य सरकार मार्फत आता होणार असल्याची माहिती सध्या स्थितीला तरी मिळत आहे। यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय, चांगली खुशखबर लाडक्या बहिणींना मिळते असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। ही एक दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल। तशातच जर विचार केला तर आता इकडे बघू शकता तुमच्यासाठी खुशखबर म्हणजे गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील मिळणार आहेत। होय, हे लाभ घेण्यासाठी आता लवकरच वाटपाचे आदेश मिळाले आहेत। जेवढी रक्कम लागणार आहे तेवढी जमा झालेली असून आता सर्व बहिणींच्या खात्यात हे पैसे मिळणार आहेत। तुम्हाला वाटत असेल आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे तर कधीच येत नाहीत, आता कशाला येतील, मात्र नाही, तुम्ही ही चुकीची माहिती पाहायला मिळत आहे। तुम्हाला आता गॅस सिलेंडरचे पैसे देखील 100% देण्यात येणार आहेत। त्यासाठी देखील 2 कामे करायची आहेत। गॅस सिलेंडरचे वर्षाला 3 वेळेस किती हप्ते मिळतात तर 830 रुपयांचे असे 3 वेळेस हप्ते मिळतात। म्हणजे 830 रुपये तुम्हाला जे आहे ते 3 टप्प्यामध्ये असे देण्यात येत आहेत। 830 रुपये तुम्हाला 3 महिन्यातून एकदा, तसेच असे 830 रुपये 3 वेळेस तुमच्या बँक खात्यात येत असतात। त्यासाठी तुम्हाला जे आहे ती ही योजनेचा लाभ घेणं देखील गरजेचं आहे। मोठा लाभ तुम्हाला मिळेल। आता 830 रुपयांचे हप्ते तुम्हाला वर्षभरातून 3दा मिळणार आहेत। म्हणजे बघू शकता चांगली रक्कम होते। जसे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांचे हप्ते वर्षभर मिळतात, तसे हे हप्ते देखील वर्षभर 3 वेळेस तुम्हाला मिळतील। त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे इकडे बघा, जो गॅस सिलेंडर महिलेच्या नावावरती नसेल तर तो महिलेच्या नावावरती करायचा आहे। कारण आता सध्या पाहायला गेलं तर पुरुषाच्या नावावरती गॅस सिलेंडर असल्यामुळे लाभ मिळत नाही। तुम्हाला लवकरात लवकर महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर करावं लागेल। एवढं काम केल्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, जो काय फॉर्म असतो तो भरा, त्यानंतर तुम्ही पात्र ठरलात की लगेचच तुमच्या बँक खात्यामध्ये 830 रुपये असा हप्ता जे आहे ती गॅस सिलेंडरचा मिळणार आहे। म्हणजे गॅस सिलेंडरचे देखील पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। ही एक आनंदाची दिलासा देणारी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये। त्यामुळे एवढं काम देखील तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार तर त्यामध्ये पुढील जिल्हा इकडे बघू शकता आपल्याला पाहायला मिळत आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी आता तर थेट मोफत साडी मिळणार आहे। मोफत साडी तर मिळणारच आहे। लगेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील या ठिकाणी आता वर्ग केला जाणार आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर मिळत आहे। आता तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, तसेच ज्या काही जिल्ह्याची नावे सांगायची राहिलेली आहेत त्या जिल्ह्याची नावे देखील सांगणारा व्हिडिओ पुढे येणार आहे। आता आपण 2 ते 4 जिल्ह्याची नावे सांगितलेले आहेत। अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता येणार त्या जिल्ह्याची नावे पुढील व्हिडिओ सांगणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। धन्यवाद।